वासोटा किल्ल्यावरनं आल्यानंतर थोडा चहा पाणी फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर आता नाईट कॅम्पिंग असल्यामुळे आता क्रिकेटचा गेम चालू झालेला आहे. मार 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 हे दोन दोन टेबलला खुर्ची राहायची खाली. मित्रांनो आता वाजलेले आहेत 7:30 आणि आमचे नाईट कॅम्पिंगसाठी आम्हाला टेंट लावून दिलेले आहेत इकडे.
आणि आता बघा थोडा वेळ नाश्ता वाश्ता झालाय, फ्रेश झाले, तर नाश्ता येतोय. आणि मित्रांनो आता आलेत कांदा भजी. सगळे आता कांदा भजीचा आनंद घेत आहेत. आणि 4 अंडा सांगतात आता. मग 17 जण कसे आहे तिथे? 4 अंडा कोण आहे पण? 4 अंडा कोण झाले? तो एक आहे. बरेच चिकन वाले किती? मित्रांनो आता मेंढीकोटचा बरेच वर्षांनी आता डाव रंगलेला आहे. जर लवकर उशाला नाही कुठे दादरला 8 वाजता पोहोचणार जर 9 वाजता मी घरी बंद करा जाणार. एवढे पाणी पाहिजे जसे काय मोठे गोल्डन पानं दिसतात. ठीक नाही लागेल मला किक लावायला लागेल, वास लोड चालू आहे. नाईट गेम ऐसे बोला कि 92 हो गया भाई कैसे मारेगा मेरा जो अहो पोजिंग मग काय देतोय. रात्रीचं जेवण चालू आहे मध्ये. नॉनव्हेज मध्ये बघा अंडा मसाला आणि कढी भात सगळं आहे. चला मग आपण जेवायला सुरुवात करूया आता. पेड्यांचं बोलत मोदीचे पेढे. मित्रांनो आता वाजलेले आहेत 11:15 आणि आता शेकोटी पेटवली आहे. नहीं नहीं वो मोदी अलग है, ये मोदी पैदा होने से पहले है. कंदी पेड़ा बहुत पहले का जुना इतिहास है इसका. आपल्याला बोलेगा तो कंदी पेड़. मोदी पेड़ पहले बसून नहीं नहीं वो कंदी पेड़े का सबसे अच्छा. मित्रांनो गुड नाईट. आता वाजलेले आहेत 1:45 आणि आता आपण नाईट करून झालेले आणि आता आपण जातोय झोपायला. चला मग मित्रांनो आपण आता झोपूया आणि भेटूया आता उद्या सकाळी मॉर्निंगला. मग चला बाकी सगळे झोपलेत, आम्ही 3-4 जण जागे होतो, ते पण झोपलेत. आता मी पण जातो झोपायला. चला बाय बाय. दुसऱ्या दिवसाची सकाळ ट्रेनमध्ये राहिली होती. ट्रेन गुड मॉर्निंग मित्रांनो. मस्त आता एकदम फ्रेश झालेत, आता उठले सगळे आणि आता फ्रेश बिश होणार आणि आता निघायच्या तयारीला आपण लागणार आहोत. नाईट कॅम्पिंग करून कसं वाटलं तुम्हाला? सचिन तुला कसं वाटलं? ते तुझा सगळ्यात मोठा अनुभव आम्हाला पाहिजे. आमचा अनुभव असा आहे की हा ट्रेन आमचा पहिला असा अनुभव आहे, खूप छान झाला. हा म्हणजे असा आम्हाला कधी असा अनुभव भेटला नाही, पण छान मस्त. हा बघा ट्रेनचा अनुभव अतिउत्तम, मस्त बेस्ट आणि मस्त अनुभव आहे. समोरचा नजारा कसा होता? एक नंबर. हा बघा कसं वाटलं? रात्री मस्त मजा आली ना? आपण मजा केली आणि बाकीचे झोपले. चला मित्रांनो आता आपण परतीच्या प्रवासाला लागलोय. मग चला जाऊया. हा हे बघा इथे काल वासोटा ट्रेकिंग करून आल्यानंतर या नदीमध्ये आंघोळ केली, कोयना धरणामध्ये आंघोळ केली मस्तपैकी. मस्त सगळ्यांनी आनंद घेतला खूप. आणि काही जण असेच फक्त असे अंगावरती कसं पाणी घेतलं होतं. कावळ्यांची आंघोळ पण केली काही लोकांनी.
चलो मित्रांनो, आता आपण जाऊया नाश्ता करायला. नाश्ता करून जाणार, मग आपली गाडी येणार आहे. मग गाडीने जाणार आपण सातारा स्टेशनला. नाश्त्याची सुरुवात झाली आहे. आपले बाकीचे नंबर नाश्ता करतात, तर आपण पण नाश्ता करूया आता. आपण आलेल्या सर्व पर्यटकांचे मी वासोडा रिव्हरसाइड रिसॉर्टमध्ये हार्दिक स्वागत करतो. आपण थोडंसं सावधान विश्राम हे घेऊया. ओके, एक साथ विश्राम, एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जय जय हे भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे विश्राम. करताना आपला मित्र तेजस गाडीच्या टपावरती बसलाय. पोजिंग बिजिंग देतोय. मित्रांनो बघा, आता दुसरे पण चढले आहेत माकडं. आपल्याला पुढे टाइम पाहिजे म्हणून बोलतोय. आपण फटाफट करू तर फटाफट हे कुठचं जरा ना खास जरा कास पटा कास पटाला बघू शकता किती एरिया असते. अजिंक्य तारा मित्रांनो, सातारा शहर बघू शकता तुम्ही. आणि त्याच्याच बाजूला अजिंक्य तारा. टाइमपास करतात बघा. घोडा आणि तो ही जोडी ना फिक्स असते, ती काय एकमेकाला कधी सोडतच नाही. बाकीचे इथे मग चला जाऊया आपण प्लॅटफॉर्मला. मित्रांनो आता आपली कोयना एक्सप्रेस येणार, मग तिच्याने आपण जाऊया आता मुंबईला. मग भेटूया आपण नंतर नवीन व्हिडिओमध्ये. चला मग बाय बाय मित्रांनो.